हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूया आपण शिमला मिरचीची भाजी। त्यासाठी मी कढई गरम केलेली, तर तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं का जिरे घालत आहे। त्याच्यामध्ये जिरे तडतडले तर घालूया कांदा। कांदा थोडा होऊया। आता कांदा थोडा होत आलेला आहे, तसं मीठ घालूया। मीठ घातल्याने कांदा लवकर होतो। चवीपुरतं मीठ, तुम्हाला मीठ किती लागते ते। आणि या भाजीत तर थोडंसं जे आपली तेलाचा वापर जरा जास्तच करावा लागणार आहे, कारण की ही बेसन पीठ घालून भाजी बनवायची आहे, तर तेल थोडं जास्त लागणार आहे। कांदा थोडा होत आलेला आहे आपला। कांदा आपला होत आलेला आहे, तर घालू थोडीशी हळद, थोडंसं तिखट तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार वापरा। मिक्स करून घेऊया। थोडंसं दाण्याचं कूट 1 चम्मचभर मिक्स करून घेऊया। गॅस थोडा कमी करूया आणि शिमला मिरची कापून ठेवलेली ना ते घालूया। मिक्स करून घेऊया। थोडी शिजत आली त्याच्यानंतर बेसन पीठ घालायचं। हे बघा, आता आपली शिमला मिरचीची भाजी ना थोडी शिजत आलेली आहे। अशी थोडी शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर वरून हे बेसन पीठ आहे ना, हे घालायचं आहे। हा गॅसला सिम ठेवायचा आहे आणि हे पूर्ण याला कव्हर करून घ्यायचं आहे। सिम गॅसवरही शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन पीठ छान शिजलं जाते। त्याच्यावरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान शिजत येतं। मग त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि सिम गॅसवर याला होऊ देऊया। त्याच्यावर झाकण काढूया आपण। हे बघा, वाफेने बेसन छान होऊन येत आहे, पूर्ण ओलसर झालेलं आहे। तर आता कसं टर्न करूया। हे बघा, पूर्ण झालेलं आहे। आता थोडंसं असं आपण करून थोडीशी झाकण ठेवण्याची वाफ करून घेऊया। चला बघूया आपली भाजी आता तयार आहे। आपली भाजी आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी काढून घेऊया। छान झालेली आहे। तयार आहे आपली बेसन पीठ पेरून केलेली शिमला मिरचीची भाजी। आणि ही शिमला मिरची कापताना त्या जे बिया आहे ना, त्या बाजूनं काढायच्या, आपल्या भाजीमध्ये येऊ द्यायच्या नाही आहे। बघा किती छान कलरही आलेला, छान भाजीही छान झालेली आहे। एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने करून बघा। आणि लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।